दारूचा गुत्ता, अन्नाचा अड्डा, तिथे शूटिंग करणं म्हणजे तो ढाबा होता. ती काही दारूची भट्टी वगैरे किंवा दारूचं दुकान नव्हतं, त्याच्यामुळे ढाबा असल्यामुळे तिथे ना येण्या जाण्याची रहदळ खूप असायची. आणि जे धाब्याचे मालक आहेत त्यांची मुलं, छोटी छोटी मुलं 7-8 वर्षाची वगैरे, शूटिंग पहिल्यांदा होत होतं त्याच्यामुळे ते बघायला येत होते काय चाललंय. ते या शॉटमध्ये नाहीये तर दुसऱ्या शॉटमध्ये लगेच यायचे. तिथली शूटिंग म्हणजे एक असं वाटायचं की अच्छा, म्हणजे देशी दारूच्या दुकानाची शूटिंग आहे, अन्नाच्या बारची शूटिंग करायची आहे, तर आपल्याला आता थोडंसं अजून व्यवस्थितपणे करावं लागेल कारण तिथे गर्दी खूप आहे. तुम्ही नाहीच नका म्हणू. तर इथे फायटिंग सीन सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सध्या रोलिंग. थांबा एक मिनिट. मी म्हणणार की ते मरू दे, पण त्या सध्याकडून जेवढे पैसे कमवले त्याच्यातून अर्धे पैसे मला पाहिजे. तू पाहू नाही, मी काहीच नाही. क्लायमॅक्सचा जो सीन होता, रात्र झाल्यानंतर आपल्याला पाहिजे ती लाइटिंग. आता सध्या मरणार आहे. आणि हा गजा, तूच मारणारच का रे? एवढा आरामीपणा केला हो मांत्रिक, डामे झाला तुम्ही तर. मग मी म्हणत होतो की जो आपला गजा आहे, मंग्या आहे, ज्या फ्रेम मध्ये तुम्ही दिसत नाही तर तुम्ही मग तिथे लाईट पकडायचं. तू लाईट पकड, लाईट पकडून डायलॉग घे, म्हणजे कसं होईल की